गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज राज्यशास्त्राचा म्हणजे नागरिकशास्त्राचा तिसरा पाठ पाहणार आहोत. आपल्या नागरिकशास्त्राच्या तिसऱ्या पाठाचं नाव आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ. मागील पाठामध्ये आपण केंद्रीय कायदे मंडळाचा अभ्यास केला होता. केंद्रीय कायदे मंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष, कायदा कसा तयार करतात, त्याच्यामध्ये प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन, राष्ट्रपती सही करतो आणि मग विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. म्हणजे त्या कायदे मंडळाचा आपण विस्तृत अभ्यास पाहिला होता की लोकसभामध्ये निवडून येण्यासाठी काय करावं लागतं, राज्यसभेमध्ये पहिलं सभागृह कोणतं, द्वितीय सभागृह कोणतं, कायमस्वरूपी कोणतं, तात्पुरतं कोणतं, ते आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं होतं. ते म्हणजे कायदे मंडळाचा अभ्यास. आता आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे कार्यकारी मंडळाचा अभ्यास. आपल्याला माहिती आहे की कोणतीही शासन पद्धती असेल त्या शासन पद्धतीमध्ये 3 घटक असतात: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कायदे मंडळाचं काम आहे कायदे तयार करणं, कार्यकारी मंडळाचं काम आहे कायद्याची अंमलबजावणी करणं आणि न्याय मंडळाचं काम आहे न्याय देणं. मग हे 3 कामं त्या ठिकाणी वाटून दिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये कायदे मंडळ पाहिलं आपण, जे कायदे तयार करतं. मग कायदे तयार करून काही फायदा आहे का? जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर मग त्यांचं अंमलबजावणी करणारं एक मंडळ असतं, ते म्हणजे कार्यकारी मंडळ. मग त्या कार्यकारी मंडळाचा आपण आता अभ्यास करू. कार्यकारी मंडळाचा जर विचार केला तर भारतामध्ये संघ शासन पद्धत आहे आणि संघ शासन पद्धतीची जी रचना आहे ती याप्रमाणे दिलेली आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आहे ते बघा की संघ शासन कसं असतं. संघ शासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो राष्ट्रपती. आपल्या संविधानाचा सर्वोच्च प्रमुख कोण असतो? राष्ट्रपती. संघ शासनाचा भारतामध्ये ही शासन पद्धती आहे, ज्याला संसदीय शासन पद्धती असं पण म्हणतात. या संघ शासनामध्ये राष्ट्रपती प्रमुख असतात. संघ शासनाचे 2 भाग असतात: कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ. न्याय मंडळ हे त्याच्यापेक्षा विभक्त असतं. न्याय मंडळाचा यांच्या दोघांशी काही संबंध नसतो, ते विभक्त असतं. त्याचा आपण पुढच्या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. राष्ट्रपती प्रमुख असतात. राष्ट्रपती कायदे मंडळाचे पण प्रमुख असतात आणि कार्यकारी मंडळाचे पण प्रमुख असतात. ते दोघांचे प्रमुख आहेत. ते संघ शासनाचे प्रमुख आहेत. कायदे मंडळाचे पण प्रमुख आहेत आणि कार्यकारी मंडळाचे पण प्रमुख आहेत. कायदे मंडळाचे 2 भाग असतात: एक लोकसभा आणि राज्यसभा, ज्याचा आपण मागच्या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. लोकसभा आणि राज्यसभेचा, ज्याचा आपण मागच्या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे, केलेला आहे. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे कार्यकारी मंडळाचा. पण कायदे मंडळाच्या वेळेस आपण राष्ट्रपतीची माहिती अभ्यासली होती का? नाही. म्हणून या पाठामध्ये आपल्याला राष्ट्रपतींची पण माहिती अभ्यासायची आहे. कार्यकारी मंडळ 2 घटक मिळून तयार होतं: पंतप्रधान, प्रधानमंत्रीची पण माहिती अभ्यासायची आहे आणि दुसरं आहे मंत्रिमंडळ. म्हणजे पंतप्रधानांनी तयार केलेलं जे मंत्रिमंडळ आहे, जे विविध मंत्री आहेत, रेल्वे मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, त्या मंत्रिमंडळाचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे की ते भारतामध्ये काय काम करतात. प्रधानमंत्रीचं काय कार्य आहे, राष्ट्रपतींचं काय कार्य आहे, राष्ट्रपतींना कोण निवडून देतं, प्रधानमंत्रींना कोण निवडून देतं, मंत्रिमंडळ कसं तयार होतं, त्यांची जबाबदारी काय, त्याची अभ्यास आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे. म्हणून आपल्या या पाठाचं नाव आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ. आपल्याला माहिती आहे कायदे मंडळ असो, कार्यकारी मंडळ असो की न्याय मंडळ असो, हे तिघही मंडळ भारतीय लोकांचं हित लक्षात घेतं कार्य करतात. म्हणजे कायदे मंडळ भारतीय लोकांचं हित लक्षात घेता कायदे तयार करतं. कार्यकारी मंडळ भारतीय लोकांचं हित लक्षात घेता कायद्याची अंमलबजावणी करतं आणि भारतीय लोकांचं हित लक्षात घेता न्याय मंडळ न्याय देतं. हे तिघही कार्य कसं करतात हे तुम्हाला माहिती. आपण मागच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत की कायदे कसे तयार करतात, हे तुम्हाला माहिती आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हा एक भाग आहे, परंतु संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ वेगळं नाही. कायदे मंडळामधूनच कार्यकारी मंडळ तयार झालेलं आहे. कायदे मंडळामधूनच कार्यकारी मंडळ तयार झालेलं आहे. म्हणून कार्यकारी मंडळ कुणाला जबाबदार असतं? कायदे मंडळाला. ते आपण मागच्या पहिल्या पाठामध्ये पाहिलं होतं, जबाबदार शासन पद्धती. की जबाबदार शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असतं, कारण कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळामधून निर्माण झालेलं आहे. मग कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, त्याच्यात काय काय तरतुदी आहेत, ते आपल्याला या पाठामध्ये बघायचे आहे. ते कसं कार्य करतात ते आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये 3 घटकांचा समावेश होतो: राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. कोण कोण? राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ या तिघांचा अभ्यास आपल्याला बघायचा आहे. तर आपण आता एक एक मुद्दा बघू. तो म्हणजे पहिले राष्ट्रपती. आपण पहिला मुद्दा पाहू आता राष्ट्रपती. राष्ट्रपतींचा जर विचार केला तर राष्ट्रपती हे संविधानाच्या तरतुदीनुसार ते सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. सर्वोच्च प्रमुख असतात.
संविधानामध्ये लिहिलेलं आहे की ज्या देशामध्ये संघ शासन पद्धती असेल, ज्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती असेल, त्या देशाचा प्रमुख, राष्ट्रप्रमुख हा राष्ट्रपती असेल. कोण असेल? राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रमुख असतील. राष्ट्रपती हे पद अतिशय सन्मानाचं पद आहे. राष्ट्रपती हे पद अतिशय सन्मानाचं पद आहे. अतिशय सन्मानाचं, खूप प्रतिष्ठेचं पद आहे. ते भारतीय प्रजासत्ताकचे प्रतिनिधित्व करतात. भारतीय प्रजासत्ताकचे ते प्रतिनिधित्व करणारे असं एक पद आहे. नंतर आपल्या देशाची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रपतींवर आहे. आपल्या देशाची संपूर्ण जबाबदारी कोणावर आहे? राष्ट्रपतींवर आहे. आपल्या देशाची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रपतींवर आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. आपल्या देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी संसदीय शासन पद्धतीचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालत असला तरी राष्ट्रपती तो स्वतः चालवत नाही. आपल्या संसदीय शासन पद्धतीचा राज्यकारभार जरी राष्ट्रपतींच्या नावाने चालत असला तरी राष्ट्रपती ते कार्य स्वतः करत नाही, तर ते कार्य कोण करतात? प्रधानमंत्री. कोण करतात? प्रधानमंत्री. म्हणून एक गोष्ट खूप महत्वाची आहे की संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपतींपेक्षा प्रधानमंत्रीला जास्त महत्व आहे. वास्तविक बघायला भारतामध्ये सगळ्यात प्रमुख पद आहे राष्ट्रपती. भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचा व्यक्ती आहे राष्ट्रपती. जेव्हा जनगणना होते ना, तेव्हा जनगणनामध्ये पहिला व्यक्ती असतो राष्ट्रपती. राष्ट्रपतीचं भवन जे आहे, राष्ट्रपती भवन, ते भारतातलं पहिलं घर मानलं जातं, म्हणजे घर क्रमांक 1 मानलं जातो. म्हणजे राष्ट्रपती हे सगळ्यात महत्वाचे आहेत, प्रमुख आहेत. राष्ट्रपतींच्या नावाने आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो, परंतु राष्ट्रपतींच्या नावाने जरी देशाचा राज्यकारभार चालत असला तरी राष्ट्रपती तो राज्यकारभार पाहत नाही. तर मग कोण पाहतं? प्रधानमंत्री पाहतो. म्हणून प्रधानमंत्री स्वतः कार्य करतात, म्हणून त्यांना कार्यकारी प्रमुख म्हणतात. म्हणून त्यांना कोणते प्रमुख म्हणतात? कार्यकारी प्रमुख म्हणतात. आणि राष्ट्रपतीच्या नावाने चालतो म्हणून त्यांना फक्त नामधारी प्रमुख म्हणतात. नामधारी. ही गोष्ट लक्षात असू द्या. भारत या देशामध्ये नामधारी प्रमुख कोण असतात? तर भारत या देशामध्ये नामधारी प्रमुख राष्ट्रपती असतात. भारत या देशामध्ये कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर भारत या देशामध्ये कार्यकारी प्रमुख प्रधानमंत्री असतात. म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे स्वतः कार्य करतं, राष्ट्रपतीच्या फक्त नावाने चालतं. असं म्हणतात की राष्ट्रपती हे भारतातले रबरी शिक्का आहे. रबरी शिक्का म्हणजे फक्त सह्या करण्याचं काम. समजा जर कोणते करार झाले, 2 देशांमध्ये काही काम करायचं असेल, मोठं काम, तर त्याच्यावर सही करण्याचं काम राष्ट्रपती करतो. पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करतं? प्रधानमंत्री करतो. म्हणून प्रधानमंत्र्यांना खूप महत्वाचं स्थान या संसदीय शासन पद्धतीमध्ये असतं, या संघ शासनमध्ये असतं, या भारतमध्ये असतं. प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत, राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत. राष्ट्रपती फक्त सह्या करण्याचं काम करतात आणि प्रधानमंत्री कार्य करण्याचं काम करतात. तर ही तफावत तुम्ही लक्षात असू द्यायची आहे. राष्ट्रपती प्रमुख आहेत, खूप महत्वाचे व्यक्ती आहेत, नंबर 1 चे व्यक्ती आहेत, ते सर्वोच्च प्रमुख आहेत. जरी असं असलं तरी ते फक्त नामधारी प्रमुख आहेत आणि प्रत्यक्ष कार्य करण्याचं काम प्रधानमंत्री करत असल्यामुळे ते कार्यकारी प्रमुख आहेत. ह्या 2 गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो, पण कोण चालवतो? प्रधानमंत्री चालवतो. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मग राष्ट्रपतींची निवड कशी होती ते पाहू आपण. राष्ट्रपतींची निवड. राष्ट्रपतींची निवड कशी होती ते पाहू. राष्ट्रपती कसे निवडले जातात? तर राष्ट्रपतींची निवड दर 5 वर्षाला होती. म्हणजे राष्ट्रपतींचा कालावधी किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. राष्ट्रपतींचा कालावधी किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. राष्ट्रपतींची निवडणूक दर 5 वर्षाला होते. मग राष्ट्रपतींची जेव्हा निवडणूक होईल तेव्हा सर्वसाधारण व्यक्ती त्यांना मतदान करतील का? आपल्याला माहिती भारतामध्ये किती वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा हक्क असतो? 18 वर्ष. पण राष्ट्रपतींची निवडणूक लागल्यानंतर ते जनतेकडून प्रत्यक्ष निवडून दिले जात नाही. म्हणजे सर्वसाधारण लोक त्यांना मतदान करू शकत नाही. भारतामध्ये राहणारे लोक त्यांना मतदान करत नाही. म्हणजे ते जनतेकडून प्रत्यक्ष निवडले जात नाही. जसं आपण आमदार आणि खासदारांना मतदान करतो, ग्रामपंचायत मधल्या सदस्यांना मतदान करतो, सरपंच, महापौर, उपमहापौर यांना आपण मतदान करतो, तसं मतदान आपण राष्ट्रपतीला करू शकत नाही.
कारण राष्ट्रपती हे जनतेकडून प्रत्यक्ष निवडले जात नाही, तर ते अप्रत्यक्ष निवडले जातात. राष्ट्रपती जनतेकडून प्रत्यक्ष निवडले जात नाही, तर ते अप्रत्यक्ष निवडले जातात. ते निर्वाचन मंडळाकडून निवडले जातात. निर्वाचन मंडळ. मग निर्वाचन मंडळ म्हणजेच काय की भारतीय लोकांनी ज्या खासदारांना आणि आमदारांना निवडून दिलेलं आहे, भारतीय लोकांनी ज्या खासदारांना आणि आमदारांना निवडून दिलेलं आहे, ते आमदार आणि खासदार राष्ट्रपतींची नेमणूक करतात. म्हणजे जनता अप्रत्यक्ष करते, कारण जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. म्हणून जनता राष्ट्रपतींना डायरेक्ट मतदान करायला जात नाही, तर राष्ट्रपतींना मतदान करतो निर्वाचन मंडळ. मग निर्वाचन मंडळ 3 घटक मिळून तयार होतं. कोणकोणते घटक? लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा, आणि तिसरा आहे प्रत्येक राज्यामधल्या विधानसभा, फक्त विधानसभा. हे 3 घटक मिळून तयार होतं निर्वाचन मंडळ, आणि हे निर्वाचन मंडळ राष्ट्रपतींची नेमणूक करतं. हे निर्वाचन मंडळ राष्ट्रपतींची नेमणूक करतं. तर निर्वाचन मंडळ म्हणजे काय की आपल्या देशामधलं लोकसभा, ज्याला आपण प्रथम सभागृह म्हणतो, आपल्या देशामधलं राज्यसभा, याला द्वितीय सभागृह म्हणतो, आणि तिसरं प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेचा अभ्यास आपल्याला 5व्या पाठामध्ये पाहायचा आहे. त्या विधानसभेमधले सदस्य, हे 3 सभागृहामधले सदस्य राष्ट्रपतीच्या पदाला मतदान करतात. ज्याला जास्त मतं पडतात तो भारताचा राष्ट्रपती होतो. असं निर्वाचन मंडळाकडून त्यांची नेमणूक होत असते. मग राष्ट्रपतींचा कालावधी किती वर्षाचा असतो? फक्त 5 वर्षाचा. रिकाम्या जागामध्ये विचारलेला आहे. राष्ट्रपतींचा कालावधी 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतीची निवडणूक लागल्यानंतर भारताचा तो रहिवासी असायला पाहिजे. तो कोणताही असेल, कोणता धर्माचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, कोणताही व्यक्ती असू शकेल, तो व्यक्ती राष्ट्रपतीच्या पदासाठी त्या ठिकाणी निवडणूक लढवू शकतो. पण राष्ट्रपतीच्या पदासाठी जरी तो निवडणूक लढवत असला तरी त्याच्या काही अटी आहेत. मग त्या अटी कोणत्या? पहिली अट काय असेल? तो भारतीय व्यक्ती असायला पाहिजे. ही पहिली अट, की राष्ट्रपती पद जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला निवडणूक लढवायची असेल, तर तो व्यक्ती भारतीय व्यक्ती असायला पाहिजे. दुसरं अट, त्या व्यक्तीचं वय कमीत कमी 35 वर्ष असायला पाहिजे. वयाची अट आहे ही. जर तुम्हाला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची असेल तर वय किती असायला पाहिजे? 35 वर्ष असायला पाहिजे. तिसरं, तो व्यक्ती कायदे तज्ज्ञ असायला पाहिजे. म्हणजे त्याला भारतीय संविधानातल्या काही गोष्टी माहिती असायला पाहिजे, तो तज्ज्ञ असायला पाहिजे. ही तिसरी अट. आणि चौथी अट, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा असायला नको. जर कधी राष्ट्रपती या पदाची निवडणूक लढवायची असेल आणि त्याच्यावर जर फौजदारी गुन्हा असेल, फौजदारी गुन्हा असणे म्हणजेच काय? त्याने कोणाचा मर्डर केलेला असेल, हाफ मर्डर केलेला असेल, काही संविधानाचा अपमान केलेला असेल, काही वाईट कार्य केलेलं असेल आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा असेल, तर अशा फौजदारी गुन्हा असलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती या पदासाठी निवडणूक लढवता येत नाही. राष्ट्रपती या पदासाठी त्यांना निवडणूक लढवता येत नाही. तर अशा ह्या राष्ट्रपती पदासाठी आवश्यक अटी आहेत. तुम्हाला विचारलेलं आहे 2 मार्कला की राष्ट्रपती या पदासाठी आवश्यक असलेल्या अटी लिहा. पहिली अट आहे तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. दुसरी अट आहे त्याचं वय कमीत कमी किती वर्ष असायला पाहिजे? 35 वर्ष असायला पाहिजे. तो कायदे तज्ज्ञ असू शकतो, हुशार असायला पाहिजे, त्याला संविधानाची जाण असायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट की त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा असायला नको. आणि नंतर निवडणूक होते. निवडणूकमध्ये मग कोण निवडून देतं? त्याला निर्वाचन मंडळ निवडून देतं. निर्वाचन मंडळ निवडून दिल्यानंतर जर एखादा व्यक्ती निवडून आला तर तो भारताचा राष्ट्रपती होतो. आणि राष्ट्रपती झाल्यानंतर मग त्यांना शपथ घ्यावी लागते. मग शपथ कशी घेतात ते? की मी संविधानाचं संरक्षण करेल, संविधानाचा अपमान होऊ देणार नाही. जो कोणी व्यक्ती संविधानाचा अपमान करेल, जो कोणी संविधानाचा अपमान करेल, त्या व्यक्तीला मी त्या पदावरून बरखास्त करेल किंवा त्याला शिक्षा करेल, अशी शपथ त्या राष्ट्रपतींना घ्यावी लागते. राष्ट्रपती शपथ घेताना काय शपथ घेतात? की संविधानाचा मी प्रमुख आहे म्हणून माझी जबाबदारी आहे संविधानाचं संरक्षण करणे, संविधानाचा अपमान न होऊ देणे ही माझी जबाबदारी आहे. आणि जो कोणी व्यक्ती संविधानाचा अपमान करत असेल त्या व्यक्तीला
योग्य ती शिक्षा करण्याचं काम किंवा तो व्यक्ती जर प्रमुख पदावर असेल तर त्या व्यक्तीला त्या पदावरून हाकलून देण्याचं काम, त्याला बरखास्त करण्याचं काम माझं असेल, अशी शपथ या राष्ट्रपतींना घ्यावी लागते. तर अशा प्रकारे संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. म्हणून संविधानाची तो अगोदर शपथ घेतो की मी संविधानाचा प्रमुख आहे, जो कोणी व्यक्ती अपमान करत असेल त्याला मी बरखास्त करेल वगैरे वगैरे. राष्ट्रपती काय करतात, राष्ट्रपती हे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देतात आणि सल्ल्यानुसार मग त्यांच्या नावाने राज्यकारभार चालतो. म्हणजे ते स्वतःच्या मनाने राज्यकारभार करत नाही, तर ते अगोदर सल्ला कुणाचा घेतात, की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा सल्ला घेतात आणि मंत्रिमंडळांचा सल्ला घेतात आणि त्याच्यानुसार मग राज्यकारभार त्या ठिकाणी पाहत असतात. आपल्याला माहिती आहे की संविधानाचे प्रमुख कोण आहेत, राष्ट्रपती. आपल्याला हे पण माहिती आहे की संविधानाचा जो कोणी अपमान करत असेल, संविधानाचं जो कोणी संविधानानुसार जो कोणी वागत नसेल, संविधानाच्या चौकटीच्या बाहेर निघून राज्यकारभार करत असेल, योग्य ती शिक्षा देण्याचा हक्क त्या राष्ट्रपतींना आहे, हे आपण पाहिलं. पण जर कधी राष्ट्रपतीच्या कृतीमधून किंवा राष्ट्रपतीच्या कार्यामधूनच जर संविधानाचा अपमान झाला, तर मग जर त्याने स्वतःने जर संविधानाचा अपमान केला, तर आपल्याला माहिती की राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीला संविधानाचा अपमान केल्याबद्दल किंवा संविधानामध्ये न राहता त्यांनी कार्य केल्याबद्दल तो त्याला बरखास्त करतो, त्याला शिक्षा करतो. पण स्वतः जर राष्ट्रपतीने जर संविधानाचा अपमान केला, त्याच्या कृतीतून संविधानाचा अपमान झाला, तर मग काय होईल? मग राष्ट्रपतींना पण तर शिक्षा व्हायला पाहिजे ना. मग अशी कोणती प्रक्रिया आहे की त्या प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना आपल्या पदावरून बरखास्त करता येईल? तर त्या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात, महाभियोग प्रक्रिया. जर राष्ट्रपतीने आपल्या कृतीमधून संविधानाचा भंग केला, संविधानाचा अपमान केला, तर त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही होते. त्या कार्यवाहीला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. जर राष्ट्रपतीने स्वतःने अशी काही कृती केली, शक्यतोवर अशी कृती होत नाही, कारण की तो तज्ज्ञ व्यक्ती आहे, त्याला लोकसभेमधील, राज्यसभेमधील, विधानसभामधील खासदार आणि आमदारांनी निवडून दिलेला आहे. मग काहीतरी विचार करून निवडून दिलेला असेल. तो कधी संविधानाचा अपमान करत नाही, असं आतापर्यंत भारतामध्ये कधीही झालेलं नाही. परंतु संविधानामध्ये तरतूद लिहिलेली आहे, जर कधी असं कोणी केलं, स्वतः राष्ट्रपतीने जर संविधानाचा भंग केला, तर त्याच्यावर कार्यवाही करा. मग त्या कार्यवाहीला म्हणतात महाभियोग प्रक्रिया. मग महाभियोग प्रक्रियामध्ये काय होतं की संसदेमधलं कोणतंही एक सभागृह, आता संसदेमध्ये किती सभागृह आहेत, दोन. एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. लोकसभा हे प्रथम सभागृह आहे आणि राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे. तर संसदेचं कोणतंही एक सभागृह त्याच्यावर आरोप करतं, एक सभागृह आरोप करतं, कोणतंही एक सभागृह त्यांच्यावर संविधानाचा भंग होत असल्याचा आरोप त्या ठिकाणी करत असतं. तर दुसरं सभागृह चौकशी करतं. बघा, दोन सभागृह आहेत, एक लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. जर राष्ट्रपतीने संविधानाचा भंग केला, संविधानाचा अपमान केला, एखाद्या कृतीमधून झाला त्याचा, तर मग राज्यसभा आरोप करेल, लोकसभा चौकशी करेल, किंवा लोकसभा आरोप करेल, राज्यसभा चौकशी करेल. म्हणजे एक सभागृह आरोप करतं, एक सभागृह चौकशी करतं, आणि नंतर मग मतदान होतं. मतदानामध्ये जर 2/3 मतदान झालं तर महाभियोग प्रक्रिया पूर्ण होते. 2/3 मतदान झालं तर महाभियोग प्रक्रिया पूर्ण होते, आणि महाभियोग प्रक्रिया पूर्ण झाली तर मग राष्ट्रपती बरखास्त होतात. कोण बरखास्त होतात? राष्ट्रपती बरखास्त होऊन जातात. तर अशा प्रकारे संविधानाचे जरी प्रमुख राष्ट्रपती असले तरी संविधानाचा जर त्यांनी अपमान केला, अवमान केला, भंग केला, तर त्यांना आपल्या पदावरून हाकलून दिलं जातं. अशा पद्धतीला महाभियोग प्रक्रिया असे म्हणत असतात. आता आपल्याला बघायचं आहे की राष्ट्रपती हे आपल्या राष्ट्राचे प्रमुख आहेत, नंबर 1 चे व्यक्ती आहेत. अशा व्यक्तींचं कार्य व अधिकार कोणते? तुम्हाला ते मागे एक चौकोन दिलेला आहे, राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य. तुम्ही एक शब्दामध्ये जरी लिहिलं तरी चालतं. म्हणजे हे भरपूर विस्तृत आहे, सखोल आहे, एवढं सखोल लिहिण्याची गरज नाही, एक शब्दामध्ये लिहायचं. जसं मी आता एक पॉइंट्स लिहितो इथे, त्या पॉइंट्सनुसार त्या ठिकाणी राष्ट्रपतींचं कार्य समजून घ्यायचं आहे. तर राष्ट्रपती हे आपल्या भारताचे सर्वोच्च प्रमुख असल्यामुळे राष्ट्रपतींना खूप मोठ्या प्रमाणावर हक्क प्रदान केलेले आहेत.
आपले ते संविधानाचे प्रमुख असल्यामुळे त्यांना खूप कार्य करावं लागतं. पहिलं कार्य करावं लागतं की संसदेचं अधिवेशन बोलावणे आणि बरखास्त करणे. एक लक्षात घ्या, संसद म्हणजेच काय, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होतं. मग संसदाचे लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होतं. अशा संसदाचे वर्षातून 3 अधिवेशन होतात. किती अधिवेशन? 3. एक पावसाळी अधिवेशन, एक हिवाळी अधिवेशन आणि एक अर्थसंकल्पीय अधिवेशन. म्हणजे उन्हाळ्यामध्ये होतं ते, मार्च महिन्यामध्ये, त्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतात. पावसाळ्यामध्ये होतं, जून जुलैमध्ये होत असतं, ऑगस्टमध्ये होत असतं. आणि हिवाळी अधिवेशन ते जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ शकतं. असे वर्षातून 3 अधिवेशन होतात. मग हे अधिवेशन कोण बोलावतं? राष्ट्रपती बोलावतात की तुम्हाला या महिन्यामध्ये अधिवेशन भरवायचं आहे. 1 महिन्यासाठी अधिवेशन असतं ते. तर अधिवेशन बोलावणे. आता अधिवेशनाचा कार्यकाळ संपलेला आहे, बरखास्त करणे, अशी सूचना कोण देतं? राष्ट्रपती करतात. म्हणून संसदेचं अधिवेशन बोलावणे, स्थगिती देणे, संसदेला संदेश पाठवणे, मध्ये काही कधी एखादी गोष्ट करायची असेल तर असा संदेश पाठवण्याचं काम हे राष्ट्रपती करतात. नंतर आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका किती वर्षानंतर होतात? 5 वर्षानंतर होतात. मग दर 5 वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळे ती लोकसभा बरखास्त करण्याचं काम, लोकसभा मुदत झाल्यानंतर बरखास्त करण्याचं काम किंवा कधी कधी मुदतीपूर्वी त्याला बरखास्त करण्याचं काम राष्ट्रपती करतात. म्हणजे राष्ट्रपती सांगतात की तुमचा आता 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, तुम्ही आता बरखास्त. किंवा कधी कधी एखाद्या वेळेस आणीबाणी लागली तर 4 वर्षामध्येच राष्ट्रपती त्यांना सूचना देतात की अशा अशा प्रकारची आणीबाणी लागलेली आहे, तुम्ही बरखास्त. म्हणजे लोकसभा मुदत झाल्यानंतर आणि मुदती पूर्वी सुद्धा बरखास्त करण्याचं काम राष्ट्रपती करतात. म्हणजे बघा राष्ट्रपतींच्या हातात किती मोठी सत्ता आहे. अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा बरखास्त करणे, एवढा मोठा अधिकार या राष्ट्रपतींच्या हातात आपल्याला दिसून येतात. नंतर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांनी जे संमत केलेलं विधेयक आहे, या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करणे, ही गोष्ट आपण मागे पाहिली की कोणत्याही एका सभागृहामध्ये विधेयक म्हणजे कच्चा मसुदा असतो, ते कच्चा मसुदा त्या ठिकाणी मांडला जातो. लोकसभेमध्ये त्याच्यावर 3 वाचन होतात, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन. तिथे संमत झाल्यानंतर ते राज्यसभेकडे जाईल. राज्यसभेमध्ये पण 3 वाचन होतात, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन. आणि ते झाल्यानंतर मग ते विधेयक कुणाकडे पाठवलं जातं? राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. मग राष्ट्रपती जोपर्यंत त्याच्यावर स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. राष्ट्रपती जोपर्यंत त्याच्यावर स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कशामध्ये रूपांतर होत नाही? कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे विधेयकामध्ये कायद्यात रूपांतर करणे हे कार्य कुणाच्या हातात आहे? राष्ट्रपतींच्या हातात आहे. राष्ट्रपती त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करतात. हे विचारलं जातं तुम्हाला की विधेयकाचं कायद्यात कोणाच्या स्वाक्षरीनंतर रूपांतर होतं? तर कोणाच्या? राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर रूपांतर होतं. तिसरं आहे प्रधानमंत्री व प्रधानमंत्रीच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ याची नेमणूक करणे. मग आपल्याला प्रश्न पडेल की आपण प्रधानमंत्रीला तर आपण निवडून दिलेलं आहे, मग राष्ट्रपती कशी निवड करतात त्यांची? तर संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे की जरी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकामध्ये एखाद्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या, ज्याला बहुमत मिळालं, तो बहुमत मिळालेला पक्ष प्रधानमंत्री करतो. परंतु बहुमत मिळालेला पक्षी कुणाला प्रधानमंत्री करायचं हे अगोदर कुणाला सांगतं? राष्ट्रपतीला. त्यांना नाव सुचवतं की आम्हाला या व्यक्तीला प्रधानमंत्री बनवायचंय. मग राष्ट्रपती त्यांना संमती देतो की तुम्ही आता प्रधानमंत्री होऊ शकता. तुम्हाला जास्त जागा मिळालेल्या आहेत, तुमच्या पक्षाचा जो प्रमुख नेता असेल तो प्रधानमंत्री होईल किंवा तो पक्ष ठरवेल की याला प्रधानमंत्री बनवायचा आहे. पण तो अगोदर कुणाला सांगेल? राष्ट्रपतीला सांगेल. म्हणजे राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांची नेमणूक करतात. कारण आपण पाहिलंय की जेव्हा प्रधानमंत्री होतात तेव्हा त्यांना शपथ देण्याचं काम कोण करतं? राष्ट्रपती करतं. प्रधानमंत्र्यांना शपथ राष्ट्रपती देतं, म्हणजे प्रधानमंत्र्यांची नेमणूक करतात, जरी लोकांनी निवडून दिलं असलं तरी. मग प्रधानमंत्री काय करतात? प्रधानमंत्री आपल्या पक्षातील वेगवेगळ्या लोकांना मंत्री बनवतात. जे काही तज्ज्ञ असतील, हुशार असतील त्या विभागातले, त्या लोकांना मंत्री बनवतात. कुणाला अर्थमंत्री बनवलं जातं, कुणाला गृहमंत्री बनवलं जातं, कुणाला संरक्षण मंत्री, कुणाला कृषी मंत्री, कुणाला रेल्वे मंत्री, असे मंत्रीपद वाटलं जातं. मग आम्हाला या व्यक्तीला मंत्री बनवायचं आहे असं प्रधानमंत्री कुणाला सांगतं? राष्ट्रपतींना सांगतं. म्हणजेच राष्ट्रपती प्रधानमंत्रीची व प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्याने विविध मंत्रिपदांची नेमणूक करत असतात. तर हे कार्य आहे राष्ट्रपतींचं. चौथं कार्य आहे सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या
न्यायाधीशांची नेमणूक करणे. बघा आता किती महत्वाचं पद आहे राष्ट्रपती, याच्यावरून समजेल आपल्याला. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, ज्यांना आपण सरन्यायाधीश म्हणतो, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा भारतातला सगळ्यात हुशार व्यक्ती असू शकतो, ज्यांनी पूर्ण संविधान पाठ करून टाकलेलं आहे, संविधानामधले सगळे कायदे माहिती आहेत, असा व्यक्ती म्हणजे सरन्यायाधीश. मग असा सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. म्हणजे बघा राष्ट्रपती किती महत्वाचं पद आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तसंच उच्च न्यायालय आहेत पूर्ण भारतामध्ये 24 उच्च न्यायालय आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये मुंबईला उच्च न्यायालय आहे, कर्नाटकला बेंगलोरला उच्च न्यायालय आहे, आंध्र प्रदेशला हैदराबादचं उच्च न्यायालय आहे. प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालय आहे. त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात. त्यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात. एवढंच नाही तर राष्ट्रपती प्रत्येक राज्यामध्ये राज्यपाल असतात. जसं महाराष्ट्रामध्ये आपली भगतसिंग कोश्यारी, तर त्या राज्यपालांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात. एवढंच नाही तर निवडणुका होतात ना दर 5 वर्षाला, तर त्या निवडणुकाचा एक आयुक्त असतो, प्रमुख असतो. त्या निवडणुकाच्या आयुक्ताची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात. निवडणुकाच्या आयुक्ताची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात. म्हणजे राष्ट्रपती बघा कोणाकोणाची नेमणूक करतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वेगवेगळ्या राज्यपालांची वेगवेगळ्या राज्याचे राज्यपाल, निवडणूक आयुक्त, नंतर जे IAS अधिकारी असतात त्या IAS अधिकाऱ्यांची नेमणूक राष्ट्रपतीच करत असतात. तर राष्ट्रपती अशा प्रमुख लोकांची नेमणूक करत असतात. नंतर राष्ट्रपती हे भारताचे जे संरक्षण दल आहे, संरक्षण दल, याचे प्रमुख असतात. भारताचे जे संरक्षण दल आहे, संरक्षण दल मध्ये 3 दल असतात: भूदल, नौदल, वायुदल. भूदल म्हणजे जमिनीचे रक्षण करणे, नौदल म्हणजे सागर किनारपट्टीचं रक्षण करणे, आणि वायुदल म्हणजेच आपल्या देशाचा आकाश जे आहे वरती त्याचं रक्षण करणे. मग हे जे प्रमुख आहेत भूदल, नौदल प्रमुख, या भूदल, नौदल यांच्या प्रमुखांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याच्यामध्ये त्यांचं पद आहे जनरल, नंतर ऍडमिरल, असं काही पद असतं. ते प्रमुख पद तुम्हाला आहे 9वीला. तर हे जे संरक्षण दल आहे, या संरक्षण दलांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. संरक्षण दलाचे जे प्रमुख असतात, भूदलाचे जे प्रमुख असतात जनरल, नंतर नौदलाचे ऍडमिरल, अशी त्यांची प्रमुख पद आहेत. त्या प्रमुख पदांची नेमणूक राष्ट्रपती करतात. एवढंच नाही तर एखाद्या देशाची युद्ध करायचं की शांतता ठेवायची, हा आदेश सुद्धा राष्ट्रपतीच देतात. म्हणजे युद्ध आणि शांततेच्या बाबतीत निर्णय घेण्याचा हक्क राष्ट्रपतींनाच आहे, कारण ते संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असल्यामुळे त्यांना हे खूप मोठ्या प्रमाणावर हक्क मिळालेले दिसून येतात. एक नवीन हक्क आहे राष्ट्रपतींचा, तो म्हणजेच न्यायालयीन अधिकार. आपण न्यायालयीन अधिकार बघू. राष्ट्रपतींचे न्यायालयीन अधिकार कसे असतात. 6वा आहे न्यायालयीन अधिकार. न्यायालयीन हक्क, न्यायालयीन अधिकार. आता न्यायालयीन अधिकारमध्ये काय असतं की न्यायालय काय करतं, एखादा व्यक्ती जर दोषी असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा सुनावण्याचं काम करतं न्यायालय. पण जर त्या व्यक्तीला असं वाटलं की मला थोडी चुकीची शिक्षा मिळालेली आहे, तर तो राष्ट्रपतींना दयेचा अर्ज करू शकतो. प्रत्येक व्यक्ती करतो दयेचा अर्ज. ज्याला फाशीची शिक्षा मिळालेली असेल, ज्याला कारावासाची शिक्षा मिळाली असेल, आजीवन कारावासाची शिक्षा मिळालेली असेल, असा व्यक्ती काय करतो, राष्ट्रपतींना दयेचा अर्ज करतो की माझ्यावर दया करा, की मला चुकीची शिक्षा मिळालेली आहे, मग या शिक्षेची तीव्रता कमी करा, असा अर्ज तो त्या राष्ट्रपतींना करू शकतो. पण राष्ट्रपती हा न्यायालयाचा पण प्रमुख आहे, सर्वोच्च न्यायालयाचा पण प्रमुख आहे, कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक केलेली आहे. अशा वेळेस राष्ट्रपती त्या व्यक्तीची शिक्षा कमी पण करू शकतो, मानवतेच्या दृष्टिकोनातून, मानवतावादी भूमिकेतून त्या व्यक्तीची शिक्षा तो कमी पण करू शकतो, तर कधी कधी तो रद्द पण करू शकतो. मानवतावादी या भूमिकेतून राष्ट्रपती काय करू शकतो,
की राष्ट्रपती हा सर्वोच्च न्यायालयाचा पण प्रमुख आहे, न्यायमंडळाचा पण प्रमुख आहे, म्हणून त्यांना हक्क दिलेला आहे. जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा झालेली असेल तर ती शिक्षा तो कमी पण करू शकतो किंवा तो रद्द पण करू शकतो. एवढा मोठा हक्क या राष्ट्रपतींना दिलेला आहे. याला म्हणतात न्यायालयीन अधिकार. आणि शेवटचा अधिकार दिलेला आहे तो म्हणजे आणीबाणीचा अधिकार. आता आणीबाणी 3 प्रकारचे असतात. आणीबाणी 3 प्रकारच्या असतात. एक असते राष्ट्रीय आणीबाणी, दुसरं असते घटक राज्य आणीबाणी, आणि तिसरं असते आर्थिक आणीबाणी. या 3 आणीबाण्या असतात ना. किती आणीबाणी असतात? 3 असतात. 3 कोणकोणते सांगितले? एक असते राष्ट्रीय आणीबाणी, दुसरं असतं घटक राज्य आणीबाणी, आणि तिसरं असतं आर्थिक आणीबाणी. जर देशामध्ये संकटाची परिस्थिती उद्भवत असेल, संकटकालीन परिस्थिती निर्माण होत असेल, अशा वेळेस आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतात. मग आणीबाणी म्हणजेच काय? जर समजा 2 देशांमध्ये म्हणजे भारत आणि दुसऱ्या देशामध्ये युद्ध झालं, मग युद्धाच्या वेळेस प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे जे असतात हे सगळे पद कॅन्सल, रद्द करून टाकतो राष्ट्रपती. आणि राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख एकटा व्यक्ती होऊन जातो आणि राष्ट्रपती मग त्या ठिकाणी निर्णय घेतो की आता काय करायचं. जर समजा आणीबाणीच राहिली नाही आणि युद्ध झालं तर प्रधानमंत्री वेगळा निर्णय घेऊ शकतो, राष्ट्रपती वेगळा निर्णय घेऊ शकतो, वेगवेगळे घटक राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेऊ शकतात. मग असा मतभेद होऊ शकतो. मग असा मतभेद होऊ नये यामुळे राष्ट्रपती काय करतो? प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री या सगळ्या लोकांना बरखास्त करून टाकतो आणि देशाचा एकटा नेता होऊन जातो, प्रमुख होऊन जातो राष्ट्रपती. मग राष्ट्रपती जे सांगेल ते करावं लागतं, कारण तो संरक्षण दलाचा प्रमुख आहे. युद्ध करायचं की शांतता करायचं राष्ट्रपती निर्णय घेतो. अशा वेळेस जी आणीबाणी होती युद्धजन्याच्या परिस्थितीच्या वेळेस, अशा आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी म्हणतात. ही राष्ट्रीय आणीबाणी कोण लावतं? राष्ट्रपती लावतात. घटक राज्य आणीबाणी. समजा एखाद्या घटक राज्यामध्ये गोंधळ झाला, राज्यकारभार सांभाळण्यामध्ये व्यवस्थित राज्यकारभार सांभाळता येत नसेल, त्या ठिकाणचे लोक कंटाळून मग काहीतरी मोर्चे काढत असतील, आंदोलन करत असतील, मग अशा वेळेस त्या घटक राज्यामधलं सरकार बरखास्त करून त्या घटक राज्यामध्ये घटक राज्य आणीबाणी लावली जाते. आणि त्या घटक राज्याचा प्रमुख मग राज्यपाल असतो, तिथे राष्ट्रपतींनी निवडून दिलेला तो होऊन जातो. म्हणजे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री राहत नाही. समजा एखाद्या पक्षाला राज्यकारभार सांभाळता येत नसेल किंवा मग त्या ठिकाणी दुही निर्माण झाली असेल, उदाहरणार्थ मागच्या काही वर्षांमध्ये दिल्लीला घटक राज्य आणीबाणी लागू झाली होती. कारण झालं काय की निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही ना. आम आदमी पार्टीला मिळालं, ना बीजेपीला मिळालं, ना काँग्रेसला मिळालं. मग अशा वेळेस कोण सरकार बनवेल तर कोणीच तयार होत नव्हतं. मग अशा वेळेस तिथल्या राज्यपालांनी घटक राज्य आणीबाणी लावली आणि घटक राज्य आणीबाणीनुसार मग पुन्हा निवडणूक झाली. तर याला म्हणतात घटक राज्य आणीबाणी. आता महाराष्ट्रामध्ये पण घटक राज्य आणीबाणी लागू झाली असती जर हे 3 पक्ष एकत्र आले नसतील तर. तशी परिस्थिती निर्माण झाली होती पण झाली नाही. याला म्हणतात घटक राज्य आणीबाणी. मग ही आणीबाणी राष्ट्रपती लावत असतात. आणि आर्थिक आणीबाणी, जर कधी देशामध्ये अचानक भाववाढीचं संकट आलं, मग त्या ठिकाणी आर्थिक संकट आल्यानंतर मग ते आर्थिक संकटातून सावरण्यासाठी एकट्या व्यक्तीला निर्णय घेण्याचा हक्क असायला पाहिजे. यासाठी मग राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करतात आणि आर्थिक आणीबाणीच्या वेळेस सगळे प्रधानमंत्री वगैरे हे चालले जातात आणि मग राष्ट्रपती हे एकमेव प्रमुख असतात. तर अशा प्रकारे हे राष्ट्रपतींच्या अधिकाराने आपल्याला कार्य दिसून येतात. मग आपल्याला असा प्रश्न पडलेला असेल, जर मग एखाद्या वेळेस राष्ट्रपती पदावर नसेल तर काय होतं? तर मग राष्ट्रपती जर नसतील आणि जर निर्णय घ्यायचे असतील तर अशा वेळेस उपराष्ट्रपती निर्णय घेत असतात. म्हणजे देशामध्ये, आपल्या देशामध्ये राष्ट्रपती पण आहेत आणि उपराष्ट्रपती पण आहेत. राष्ट्रपती नसतील तर उपराष्ट्रपती निर्णय घेतात. उपराष्ट्रपतींना कोण निवडून देतात? त्यांना लोकसभा आणि राज्यसभा. त्यांना विधानसभा निवडून देत नाही, 2च घटक निवडून देतात, लोकसभा आणि राज्यसभा. अशा प्रकारे आपण कार्यकारी मंडळामधला एक भाग शिकलो, तो म्हणजे राष्ट्रपती. आता प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ कसं कार्य करतात ते आपण पाहू पुढच्या पाठाला.